राज्यसेवा पूर्व परीक्षे संदर्भात जी टेस्ट सिरीज आयोजित केली आहे, तर त्यातल्या मध्ययुगीन भारताविषयी, मध्ययुगीन भारताच्या इतिहासाविषयी जी टेस्ट आपण कंडक्ट केली, तर ती तुम्ही नक्कीच सोडवली असेल. आता या टेस्ट मधल्या प्रश्नांची आपण या ठिकाणी चर्चा करूया. मित्रांनो, एमपीएससीचा विचार करता आणि सध्याचा जो पॅटर्न आहे त्याचा विचार करता निश्चितपणे प्रश्न हे अधिक फॅक्च्युअलच येतात. काही प्रश्न हे आपल्याला संकल्पनात्मक येतात, पण त्यांची संख्या कमी आहे. मग हे जे फॅक्च्युअल प्रश्न आहेत ते सोडवायचे कसे? तर बेसिकली त्यासाठी आपल्याला रिव्हिजन हे पहिलं उत्तर द्यावं लागेल. दुसरं उत्तर आहे ते म्हणजे काही लॉजिक बिल्डअप करावं लागेल. आणि तिसरं ते म्हणजे जेव्हा आपण प्रश्नामधले पर्याय वाचतो तेव्हा पर्यायांच्या आधारावरतीच आपण तिथे काही एलिमिनेशन टेक्निक्स किंवा काही डिडक्टिव्ह, इंडक्टिव्ह यासारख्या मेथड्स आपण वापरू शकतो, जेणेकरून आपल्याला प्रश्नाच्या उत्तराच्या जवळ जाता येईल. बघा, आपण सुरुवात करूया आपल्या ह्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासा संदर्भातल्या प्रश्नांच्या चर्चेला. मित्रांनो, पहिला प्रश्न पहा, ज्यामध्ये 1191 मधील तराईची लढाई कोणाकोणामध्ये झाली. 1191 ची तराईमधील जी लढाई झाली ती कोणाकोणामध्ये झाली, आणि याचं उत्तर आहे मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चौहान. मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चौहान. लक्षात घ्या, 1191च्या या लढाईमध्ये घोरीचा पराभव केला होता पृथ्वीराज चौहान यांनी. पण पुढच्याच वर्षी पराभवाचा बदला घेण्यासाठी घोरी परत आला आणि त्याने पृथ्वीराज चौहान याचा पराभव केला, आणि पुढे आपल्याला माहितीये भारताच्या इतिहासाला कलाटणी मिळाली. मित्रांनो, याच बरोबर जर पुढचा प्रश्न आपण पाहिला तर, आणि हे बेसिकली बघा काय होतं की घोरी, गजनी, त्यानंतर पृथ्वीराज चौहान यांच्या काळातल्या व त्याचबरोबरचा तो ताराचंद, या सगळ्या ज्या बाबी आहेत हे आपल्याला थोड्याशा माहिती असणं गरजेच्याच आहेत, बिकॉज तिथूनच सुलतानशाहीच्या कालखंडाची सुरुवात होते. पुढे काही संस्थापक दिलेले आहेत आणि त्यांची घराणं दिलेली आहेत, ही तुम्हाला माहिती असायला हवी. बघा, अगदी महत्वाचे राजे आणि संस्थापक यांच्याविषयी तुम्हाला प्रश्न येईल. अगदी जे छटरपुटर असतात राजे, तर त्यांच्याविषयी कुठल्याही प्रकारे तयारी करायची नाहीच आहे. मग इथे जर बघितलं आपण तर याचं उत्तर हे 2 आहे, ज्यानुसार चंद्रदेव जे आहेत ते गढवाल घराण्याचे संस्थापक होते. त्यानंतर कृष्णराज जे आहेत ते परमार घराण्याचे संस्थापक होते. त्यानंतर विजयालय हे चोल, आताच एक मूवी येऊन गेला बघा, चोल घराण्याचे संस्थापक होते, आणि गोपाल हे पाल घराण्याचे संस्थापक होते. बेसिकली पालांचा कधी अडचण येत नाही, कारण पालामध्ये त्याच्या नावाचे बहुतांशी जे राजे आहेत ना, त्या बहुतांशी राजांच्या नावाचे शेवटचे अक्षर हे पालच आहे. त्यामुळे देवपाल, धर्मपाल, गोपाल असे सगळे. तर या पद्धतीने आपल्याला यांचा विचार करता येतो. आणि ही सगळी त्या सामंतशाहीच्या कालखंडात, म्हणजे तिथे बघा सम्राट हर्ष, राजा हर्षाचा तिथे पाडाव आहे किंवा हर्षाचा कालखंड संपतो आणि सुलतानशाही सुरू होणार आहे. तर मधला जो काही कालखंड आहे ना, तो सामंतशाहीचा कालखंड आहे. तिथे एक राजा, एक सम्राट असा काही प्रबळ नव्हता. मग तिथे असे छोटे छोटे हे राजे उदयाला आले होते. हा तो कालखंड आहे असा. आता पुढे बघूया, प्रश्न क्रमांक आपला 3रा आहे. पुढीलपैकी कोणत्या राजाच्या काळात राष्ट्रकूट सत्ता कनौज पासून रामेश्वर पर्यंत पसरली? बघा, आणि त्याचं उत्तर आहे 3रा गोविंद. डेफिनेटली 3रा गोविंद हा अत्यंत पराक्रमी राजा होता की ज्याच्या काळामध्ये राष्ट्रकूटांचा एवढा मोठा विस्तार आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर जर काही राज्य किंवा वैभवशाली काही राज्य असेल तर ते होतं राष्ट्रकूटांचं. आणि म्हणून राष्ट्रकूटांच्या बाबत आपण अभ्यास केलाच पाहिजे परीक्षेसाठी सुद्धा, आणि आपल्याला माहिती सुद्धा असलं पाहिजे भारताच्या या इतिहासात. आता हा जो प्रश्न होता तो थोडासा हटके होता. शालेय पाठ्यपुस्तकात आणि एनसीईआरटी मध्ये थोडासा उल्लेख आपल्याला राजा शाल्मन याचा सापडतो. हा तोच कालखंड आहे बघा की ज्या कालखंडामध्ये आपल्याकडे सामंतशाही आली आणि युरोपमध्ये सुद्धा सामंतशाहीचा प्रसार सुरू झाला. मुळात सामंतशाही कधी येते? जेव्हा एक मध्यवर्ती राजा कमकुवत बनतो तेव्हा. मग युरोपमध्ये सुद्धा जेव्हा रोमन साम्राज्याचा पाडाव झाला त्याच्यानंतर सामंतशाहीचा उदय आहे, आणि त्याच कालखंडामध्ये हा राजा शाल्मन जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो किंवा त्याचा हा कालखंड आहे.
हे माहिती असावं. याच्यावर तुम्हाला थेट प्रश्न येईल असं नाही, पण युरोपमध्ये सुद्धा सामंतशाही होती. भारतामध्ये सामंतशाहीवरती प्रभाव तिकडलाच आहे. त्यानंतर हे जे गडी वगैरे संबोधन आहे ना, हे सगळे आपल्याला संकल्पना माहिती असाव्यात, हा ह्या प्रश्नामागचा मुख्य हेतू होता. पुढे मध्ययुगीन काळातील सामाजिक स्थिती संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. बघा, भारतीय समाज हा जाती उपजातीमध्ये विभागला होता. तेव्हाही आजही आहे. हा? या काळात समाजामध्ये स्त्रियांचे स्थान दुय्यम होते. हो, होते. या काळातील समाज व्यवस्था ही मातृप्रधान होती का? बर. या काळामध्ये जातीबाहेरील विवाहास मान्यता होती का? काय असेल? हा, काय असेल? हा, बघा, जर आपण इथे विचार केला, भारतीय समाज हे बरोबर आहे. आपल्याला विचारलंय काय? पुढील विधाने विचारात घ्या. या काळात समाजामध्ये स्त्रियांचे स्थान दुय्यम होतं. मातृप्रधान होते का? तर नाही, मातृप्रधान नाही. भारतामध्ये अगदी काही आदिवासी जमाती आहेत की ज्या मातृप्रधान आहेत. मोस्टली भारतीय समाज हा पितृसत्ताक आहे. आणि जातीच्या बाहेर विवाहास मान्यता होती का? नाही. नेहमी विवाह जातीच्या आतच असलेले असतात, कधीच नाही. जातीच्या आतच विवाह अलाउड असतात. हा, गोत्राच्या बाहेर विवाह अलाउड असतात. गोत्राच्या बाहेर आणि जातीच्या आत, हा, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे हे दोन्ही विधानं आपल्याला त्या ठिकाणी दिसतात की ही चुकीची आहे, आणि म्हणून फक्त ए आणि बी बरोबर आहे. पंप. आता हे पंप जे आहेत ते याने कन्नड भाषेत लिहिलेली पुढील पैकी कोणती महाकाव्य आहेत? बघा, तर डेफिनेटली आता याच्यामध्ये तुम्हाला काय माहिती पाहिजे? तुम्हाला माहिती पाहिजे, समजा पंप माहिती नाहीये, काही हरकत नाही, ठीक आहे. पण तुम्हाला विवेक सिंधू माहिती पाहिजे, जे मुल्कराज है ना, बघितलं आपण तर या ग्रंथाचे सुद्धा ते लेखक आहेत. बघा, हा विवेक सिंधू तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला गीत गोविंद माहिती पाहिजे. ऑटोमॅटिकली तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देता येऊ शकतं. मग पंप याने कन्नड भाषेमध्ये पुढील पैकी कोणती पुस्तकं लिहिलेली आहेत? तर एक म्हणजे आदिपुराण आणि दुसरं म्हणजे पंपपुराण. आदिपुराण आणि पंपपुराण. विवेक सिंधू हे पुस्तक जे आहे ते महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये लिहिलेलं आहे. कोण? त्यांचा पुढे उल्लेख आहे. बघा, बंदुकीची दारू. पुन्हा बघा प्रश्न काय? कोणते विधान अयोग्य आहे? बंदुकीची दारू, होका यंत्र, चिनी मातीची भांडी या गोष्टी अरबांनी चीन मधून युरोपात नेल्या. चिनी मातीची भांडी नावावरूनच आपल्याला काय कळतं की हे बरोबर आहे. अरब व्यापाऱ्यांनी संत्र्याचे पीक आशियात रुजवले, तर खजुराची झाडे स्पेन व पोर्तुगाल मध्ये लावली. मित्रांनो, याच्यामध्ये जर चुकीचं काय असेल तर हे बी आहे, कारण इथे हे आशिया नसून हे युरोपच आहे. युरोपच आहे की जिथे त्यांनी या पद्धतीची किमिया केली होती. हो, फार मोठी किमिया आहे, कारण त्याच्यामुळे पुढे आपल्याला सर्वत्र या पिकांचा प्रसार पाहायला मिळतो. योग्य जोड्या. बघा, योग्य जोड्यामध्ये महाकवी सूरदास, सूरसागर नावातच आहे की नाही, सूर. संत तुलसीदास, काय असणार आहे? रामचरितमानस, आताच आलेला अॅनिमेशन मूवी, धुमाकूळ घातला होता त्याने. बरं, संत नरसिंह मेहता, हे काय आहे? आडनावावरूनच कळेल, गुजराती भाषेचे महाकवी. आणि ग्रंथ साहिब, शिखांचा पवित्र ग्रंथ. हे तसं बघितलं तर हा प्रश्न तुम्हाला काही फार अवघड नव्हता. आता या पुढील वाक्यामध्ये किंवा प्रश्नामध्ये कोणाचे वर्णन केले आहे? त्याने मगधवर आपली सत्ता स्थापन केली, त्याला राष्ट्रकूट व प्रतिहारांशी संघर्ष करावा लागला, त्याने कर्तोया नावाच्या नदीच्या काठी पुंडवर्धनपूर येथे आपली राजधानी नेली, प्रतिहार राजा नागभट्टाने त्याचा मुंगेर येथे पराभव केला, आणि तो म्हणजे धर्मपाल. त्याने काय केलं? तो धर्मपाल नावाचा राजा. पुन्हा कुणाबद्दल बोलतोय आपण? पालांबद्दल. पाल जे बंगालमध्ये होते, बंगाल, आसाम, पुढे त्यांनी खूप मोठं साम्राज्य उभा केलं. पुढील घटनांची कालानुक्रमे मांडणी करा. बघा, मांडणी करा. जर बघितलं आपण इथे, तर दिल्ली येथे सुलतानशाहीचा शेवट, हुमायून व शेरशाह यांच्यामध्ये कनौज येथे लढाई, पानिपतची पहिली लढाई, सम्राट अकबराचा मृत्यू, पानिपतची दुसरी लढाई आणि शेरशहाचा मृत्यू.
आता काय होतं, जनरली ज्या महत्वाच्या घटना आहेत ना, आपल्याला त्या तरी किमान माहिती असाव्या. जसं की बघा, पानिपतची पहिली लढाई ही 1526 ची आहे. 1526. सम्राट अकबराचा मृत्यू हा 1605 आहे. ठीक आहे. पानिपतची दुसरी लढाई जी सम्राट अकबराच्याच अकबर आणि तिकडे हेमू यांच्या दरम्यान झाली 1556. 1556 ला ही पानिपतची दुसरी लढाई आहे. सो या पद्धतीने ह्या तीन गोष्टी जरी तुम्हाला माहित असत्या तरी तुमचं उत्तर तुम्हाला सापडलं असतं. लक्षात घ्या, तरी तुम्हाला तुमचं उत्तर सापडलं असतं. ज्याच्यामध्ये सी, ई आणि डी, बघा सी, ई आणि डी या पद्धतीने तुम्हाला जर हे बघा इथे बघा सीईडी, सीईडी उत्तर एकतर हे असायला पाहिजे होतं किंवा सीईडी हे असायला पाहिजे होतं. कारण इथे सीईएफ डी अगोदर आलंय आणि सी डी इथे पण डी अगोदर आले ई च्या, त्यामुळे हे दोन्ही नसायला पाहिजेत. पहिल्यांदा तर तुम्ही हे एलिमिनेट केलं पाहिजे आणि एलिमिनेट करून त्यानुसार मग आता दोन मध्ये आपण थांबणार. आता काय करायचं, आता इथे मग आपल्याला ह्या दोघा तिघांचा विचार करावा लागेल. आता सुलतानशाहीचा शेवट झाल्यावरतीच हुमायून येणार. हुमायून आणि शेरशाह यांच्यामध्ये लढाई शेरशाहचा मृत्यू होण्याच्या अगोदर होणार. एवढे सारे लॉजिक जर लावले तर डेफिनेटली उत्तर आपलं हे ए सी बी एफ ई डी अशा पद्धतीनेच यायला हवं. आणि एवढा वेळ असतो का? हो असतो, भरपूर वेळ असतो. 100 प्रश्न 2 तास, जीएस ला वेळच वेळ असतो. पुढीलपैकी योग्य जोड्या जुळवा. निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही, आदिलशाही, इमादशाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये त्यांना समकालीन असणाऱ्या ह्या सगळ्या शाही आहेत. ह्या माहितीच असायला पाहिजेत. बघा, जसं की निजामशाही ती होती अहमदनगरला, कुतुबशाही गोवळकोंडा, आणि हे राजधानी आहेत त्यांच्या बेसिकली. बरीदशाही बिदरला, बिदर हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि निजाम नगर महाराष्ट्रातलं हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर डी आदिलशाही, कुठे गेला आदिलशाही? आदिलशाही हे विजापूर आणि इमादशाही वराड. या पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रामध्ये यातल्या दोन आहेत, नगर आणि वराड. बाकी बिदर, विजापूर आणि गोवळकोंडा हे कर्नाटकामध्ये येतात. पुढे ते माहिती असायला पाहिजे, त्यात काही सुट्टी नाही. विजयनगर साम्राज्यामध्ये दौडत जाणाऱ्या, मध्ययुगी नाही त्यामुळे ठीक आहे, दौडत पळत जाणाऱ्या घोडेस्वारांची शिल्पे कोणत्या मंदिराच्या स्तंभावर कोरलेली आहेत? लक्षात घ्या, कधीही आता पुन्हा एकदा बघा, विजयनगर साम्राज्याचं म्हणलंय ना, तर विजयनगर साम्राज्य कुठं होतं? दक्षिणेला होतं. हे जगन्नाथ टेम्पल कशाला येणार आहे तिकडे? ते होतं ओरिसाकडे तिकडे. चोल म्हणलं असतं चाललं असतं, कारण चोलाचा कसं आहे, गंगाई कोंड चोलापुरम, तो गेला होता तिकडे फार त्या ओरिसापर्यंत. पण हे चोला नाही, विजयनगराबद्दल विचारतायत. आणि लिंगराज मंदिर हे सुद्धा तिकडलंच आहे. त्यामुळे राहिले दोन, हजाराराम मंदिर आणि विठ्ठल मंदिर. यातलं जे विठ्ठल मंदिर आहे इथे या प्रकारची शिल्प कोरलेली आहेत. अन्यथा दोन्ही मंदिर प्रचंड सुंदर आहेत आणि प्रचंड चांगली तिथे कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतं. आता यादवांकडे या. अल्लाउद्दीन खिलजीचा हा कालखंड यादव घराण्यातील राजांचा त्यांच्या कालावधीनुसार, म्हणजे त्यांचा जो कालावधी होता, त्यांचा कालवर्ष, त्याच्यानुसार हा क्रम लावायचा आहे. आता याच्यामध्ये काही लॉजिक नाहीये बरं का. याच्यामध्ये तुम्हाला उत्तरच माहिती पाहिजे, याच्याशिवाय पर्यायच नाहीये. इथे काहीच नाहीये. त्यामुळे हे फार तर रामचंद्र देव हा तुम्हाला माहिती पाहिजे की ज्याचा अल्लाउद्दीन खिलजीने पराभव केला आणि तिथेच मग यादवांचं घराणं संपलं. एवढं माहिती पाहिजे, पण बाकी काही तिथे लॉजिक नाही. आता इथं विधान आहे बघा, विधान अ आणि कारण र. अल्लाउद्दीन खिलजी याने बाजार नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या. जर किमती नियंत्रणात ठेवल्या तर सैन्याचे पगार कमी ठेवता येतील व त्याचा ताण शासनाच्या तिजोरीवर पडणार नाही. आणि हे अगदी बरोबर आहे. अल्लाउद्दीन खिलजी त्याच्या स्वाऱ्यांपेक्षा, चुलत्याला म्हणजे काकाला त्याने मारलं याच्यापेक्षा, आणि दुसरं म्हणजे त्या स्वाऱ्यांपेक्षा ना, तो खास प्रसिद्ध आहे तो त्याच्या बाजारातल्या रिफॉर्म्स बद्दल, त्याच्या शेती महसुलाच्या रिफॉर्म्स बद्दल. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न असतो
आणि म्हणून हे लक्षात ठेवायचं, याचा अभ्यास करून घ्या. आणि हे कारण बरोबर आहे आणि विधान सुद्धा बरोबर आहे आणि कारण त्याचं योग्य प्रकारचं स्पष्टीकरण देतं. इसवी सनाच्या 8वे ते 13वे शतक या काळातील पुढीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? नेहमी काय विचारलंय त्याला गोल करून ठेवायचं. या काळामध्ये नालंदा आणि विक्रमशिला ही विद्यापीठे खूप प्रसिद्ध होती. पाल राजांनी लघुचित्रे काढण्याच्या शैलीस प्रोत्साहन दिले. मंदिर स्थापत्याची भव्यता, नाजूकता, रेखीवता, कोरीव काम हे सगळं प्रचंड वैशिष्ट्यपूर्ण होतं. आणि भास्कराचार्य हा सर्वश्रेष्ठ गणिती इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये होऊन गेला. सगळीच्या सगळी उत्तर बरोबर आहेत मित्रांनो. हा जो कालखंड आहे ना, हा जसा एका बाजूला राजेशाही, अस्ताव्यस्त, युद्ध यांचा होता ना, तसाच तो ह्या कालखंडामध्ये तुम्हाला प्रचंड मोठं साहित्य निर्माण झालेलं पाहायला मिळतं. याच काळामध्ये खजुराहो जे टेम्पल आहे ते याच काळातलं आहे. याच काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारे गणिताचे शोध आहेत किंवा जे आपले खगोलशास्त्रातले शोध आहेत ते याच काळातले आहेत. कोणत्या सुलतानाने बघा महसूल व्यवस्थेमध्ये सुधारणा केली होती? पुन्हा एकदा अल्लाउद्दीन खिलजी. बलबलला फार काळ, अल्तमशला सगळ्यात कमी काळ मिळाला. मोहम्मद तुगलकने ज्या सुधारणा केल्या त्या सगळ्या फसल्या. बलबल त्याला व्यवस्था गठीत करण्याचाच वेळ निघून गेला. तो होता अल्लाउद्दीन खिलजी. याने काय केलं की समजा ही जमीन आहे, त्या जमिनीमध्ये समजा फक्त अर्ध इथेच काय आहे, प्रत्यक्ष लागवड आहे, लागवड, तर फक्त याच्यावरतीच त्याने महसूल आकारला, याच्यावरती नाही. आणि हे फार महत्वाचं होतं. लोकांना, सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे फार आनंदाची बातमी किंवा बाब होती. पुढील विधान विचारात घ्या. बघा मध्ययुगीन काळामध्ये अनेक भारतीय धर्मोपदेशक आग्नेय आशियातील देशामध्ये गेले. आग्नेय कुणीकडे आलं? या धर्मोपदेशकांनी हिंदू आणि बौद्ध विचारांचा प्रसार केला. जावा बेटामधील बोरोबुदूरचा बौद्ध स्तूप आणि कंबोडियातील अंगोर वॅट मंदिर ही याची उत्तम उदाहरणे आहेत. हे सगळ्याच्या सगळं आपण जर बघितलं तर प्रश्न बघा, वरील विधानापैकी अयोग्य विधान निवडायचं आणि अयोग्य कोणतं आहे? कोणतंही नाही. म्हणजे काय? हे बरोबर आहे, हे बरोबर आहे आणि हे बरोबर आहे. बघा गंमत कशी आहे. अयोग्य विचारलंय, कोणतंही नाही. यात पण मुलांना बऱ्याच वेळेस जम्बलिंग होतं. हे पण लक्षात घ्या. आणि इथे बघितलं आपण तर खूप कॉन्सेप्च्युअल प्रश्न आहे हा. खरं तर चोलांच्या कालखंडामध्येच भारतातले जे काही धर्मोपदेशक आहेत ना, ते या आग्नेय म्हणजे कसं, वरती इकडे बघा पूर्व आणि खालती दक्षिण या दोघांच्या मधला जो पट्टा आहे ना, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, इकडे हे तिकडे गेलेले लोक सगळे. आणि अंगोर वॅट तुम्हाला माहिती आहे, जगातलं सर्वात मोठं हिंदूंचं मंदिर ते अंगोर वॅटला आहे. 18 पुढील विधाने विचारात घ्या. आले बघा मुकुंदराज. मुकुंदराज यांनी मराठी भाषेचा आद्य कवी मानले जाते. हो बरोबर. आणि मुकुंदराजाने विवेक सिंधू या नावाचा मराठी भाषेतील ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. त्याने तो ग्रंथ लिहिला, तो पहिला अशा प्रकारचा ग्रंथ होता, म्हणून त्यांना आद्य कवी म्हणतात. हे बीड मधल्या अंबाजोगाई इथले बघा, तिथे त्यांचं मंदिर पण आहे. कुतुब मिनार संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. कुतुबुद्दीन ऐबकने या 1191 मध्ये हा कुतुब मिनार बांधायला सुरुवात केली. त्याचं कारण असं होतं, या कुतुबुद्दीन ऐबक हा गुलाम मोहम्मद घोरीचा, आणि मग घोरी जेव्हा पराभूत करतो पृथ्वीराज चौहानला, दिल्ली काबीज करतो, तो जातो आपला निघून समरकंदला, पण तो आपल्या गुलामाला म्हणजे ऐबकला या ठिकाणी ठेवून जातो, त्याला बादशाह बनवतो आणि तो निघून जातो. आणि याच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याने हा कुतुब मिनार त्या ठिकाणी बांधलेला होता, म्हणजे जेणेकरून वरती उभा राहील आणि तिथून तो आपल्या मोहम्मद घोरीला बघत राहील. नाही, असं काही नाहीये. सुलतान शमसुद्दीन अल्तमश याच्या काळामध्ये एकूण 4 मजल्यांचे काम पूर्ण झाले. फिरोज तुगलक यांनी 4थ्या मजल्याची पुनर्रचना केली, 5वा चढवला, आणि मनोऱ्याचे खालचे 3 मजले तांबड्या पिवळ्या वालुकाश्मात आहेत, तर वरचे 2 मजले पांढऱ्या संगमरवरी दगडात आहेत. हे सगळी विधाने मित्रांनो कसे आहेत? प्रश्न काय? वरील विधानापैकी योग्य नसलेले विधान निवडा. कुठलंच नाहीये, सगळीच्या सगळी बरोबर आहेत. सगळीच्या सगळी बरोबर आहेत. पुढे बघा,
इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये अफगाणिस्तानातील घूर येथील सुलतान मोहम्मद बिन कासिम याने भारतावर आक्रमण केले. भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मोहम्मद बिन कासिम याने कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली. कसं शक्य आहे म्हणजे हे घूर घराण्यातला किंवा घूर इथला माणूस हा कासिम कसा काय असू शकेल? तो कोण असणार? मोहम्मद घोरी. म्हणून हे वाक्य कसं आहे? चुकीचं आहे. बघा कोणतं विधान चुकीचं आहे? पहिलं तर चुकीचं आहे. दुसरं बघूया. भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मोहम्मद बिन कासिम याने कुतुबुद्दीन ऐबक, नाही हो, ऐबक हा घोरीचा होता, गुलाम. त्यामुळे हे सुद्धा चुकीचं. पुढे पुढे दिलेल्या दिल्ली सल्तनत मधील घराण्यांचा त्यांच्या कालावधीप्रमाणे योग्य कालानुक्रम लावा. सय्यद, तुगलक, मामलुक, लोधी, खिलजी. बरं का? ते त्या पद्धतीने तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. आता इथे बघा कसं आहे, जर तुम्हाला हे माहिती असेल महत्वाच्या घटना, म्हणजे तिकडे बघा बाबर आणि कुणामध्ये पानिपतची पहिली लढाई झाली? इब्राहिम खान लोधी. अच्छा, म्हणजे लोधी आणि बाबरासोबतच ह्या लढाईनंतर सुलतान संपले, म्हणजे डी सगळ्यात शेवटी यायला पाहिजे. ओके, डी सगळ्यात शेवटी. आता पहिला कोण होता मग? ऐबक, कुतुबुद्दीन ऐबक. तो कुठल्या घराण्याचा होता? तो होता मामलुक. हे मात्र माहितीच पाहिजे. मामलुक. अच्छा, मग असं उत्तर बघा की जिथे सी ने सुरुवात होते, डी ने शेवट होतोय. सी ने सुरुवात, डी ने. हा, हे बरोबर आहे. सी ने सुरुवात, ए ने शेवट आहे. नाही, चला हे बरोबर आहे. पण ऍटलिस्ट तुम्हाला अशा प्रकारे ना उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. विजयनगरचा पहिला देवराय या राजाने पश्चिम किनाऱ्यावरील पोर्तुगीजांशी सलोख्याचे संबंध ठेवले. आणि हा, आणखी एक लक्षात घ्या. आता इथे बघा, तुम्हाला हे इथे बघा, पुढील विधाने विचारात घ्या, पण चूक का बरोबर काय सांगितलंय का? नाही. मग काय करायचं? खालती जायचं, पर्याय उत्तरे. अरे इथं पण नाहीये. मग पर्यायामध्ये विचारायचं. अच्छा, चुकीचं विचारलंय. ओके, मग वाचायचा प्रश्न कधी पण तेव्हाच वाचायचा. म्हणजे काय होतं, तिथे नक्की त्याला काय करायचंय काय नाही हे कळतं ना. पुन्हा पुन्हा डबल वाचण्यात कशाला वेळ वाया घालवायचा? बघा, विजयनगरच्या पहिला देवराय या राजाने पश्चिम किनाऱ्यावरील पोर्तुगीजांशी सलोख्याचे संबंध ठेवले. नाही का? नाही, मी कुठे सांगतो तुम्हाला. कृष्णदेवराय याचे वर्णन महान न्यायी राज्यकर्ता असे केले जाते. हे होतच. कृष्णदेवराय जे आहेत त्याने तमिळ भाषेतील अमुक्त माल्यदा हा राजनीती विषयक ग्रंथ लिहिला नाही. कृष्णदेवराय याने बहमनी सुलतान महमूद शाह यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या सुलतानांच्या सैन्याच्या संघांचा पराभव केला. हा, हे बरोबर आहे. याच्यामध्ये बेसिकली बी माहिती असेल आणि हे डी माहिती असेल तरी तुमचं उत्तर बरोबर येतं. पण तरी सुद्धा तुम्हाला ह्या दोन बाबी माहिती असायला हव्यात. एक म्हणजे की विजयनगरचा जो पहिला देवराय आहे या राजाने पश्चिम किनाऱ्यावरील पोर्तुगीजांशी सलोख्याचे संबंध नाही ठेवले, आणि कृष्णदेवराय याने तमिळ भाषेमध्ये अमुक्त माल्यदा हा राजनीती विषयक ग्रंथ नाही लिहिला, तर तो तेलुगू या भाषेमध्ये लिहिलेला होता. आणि इथे विजयनगरचा जो पहिला देवराय आहे, तो पहिला देवराय नाही, तो कृष्णदेवराय, त्याने त्या ठिकाणी चांगले संबंध ठेवले होते. बघा, बहमनी राज्यासंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. बहमनी राज्याचा, आणि हा पुन्हा योग्य विचारल्या, योग्य आपल्याला सांगायचंय. बहमनी राज्याचा पहिला सुलतान झालेला हसन गंगू याने अल्लाउद्दीन बहमन शाह असा किताब धारण केला. अहमद शाह याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. अल्लाउद्दीन बहमन शाह याच्या कारकिर्दीत बहमनी राज्याची बिदर येथे काय राजधानी झाली. बघा, आता होतं का इथे, बहमनी जो आहे राज्याचा पहिला सुलतान हा हसन गंगू होता. म्हणजे काय झालं की जेव्हा तिकडे तुगलकांचा पाडाव झाला, मग त्याच्यानंतर दक्षिण भारतामध्ये अनेक स्थानिक राजांनी आपापल्या पद्धतीने काय केलं, सगळे राजे जिंकून घेतले. त्यापैकी एक होता हसन गंगू, आणि मग त्याने बहमन असं त्या ठिकाणी जे नवीन वंश आहे बहमनी राज्य जे आहे ते सुरू केलं. आणि त्यानेच या हसन गंगूनेच काय केलं होतं, गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली होती, याने नाही, अहमद शाह नाही. आणि मग हे खालचं बरोबर आहे की तिथे आपण बघतो
हा, खालचं पण नाहीये. अलाउद्दीन बहमद शाह याच्या कारकिर्दीत बहमनी राज्याची बिदर ही राजधानी झाली का, तर नाही. अहमद शहाच्या कारकिर्दीत. म्हणजे हसन गंगूचं इथं यायला पाहिजे, अहमद शहाचं इथे यायला पाहिजे, असं ते एकाखाली एक घेऊन सांगता येतं. त्यामुळे हे पण वाक्य चुकीचं आहे आणि हे पण वाक्य चुकीचं आहे. फक्त पहिलं बरोबर आहे. पुढे, अरबांनी स्थापत्यकलेची एक सुंदर शैली निर्माण केली. अर्धवर्तुळाकार वगैरे वगैरे वैशिष्ट्ये होती. स्पेन मधल्या कार्डोवा, कैरो, मक्का, मक्का, मदिना येथे जे काही, हे सगळं अरबांच्या काळातलं स्थापत्य आहे. हे फक्त तुम्हाला माहिती असावं, कारण तिन्हीच्या तिन्ही वाक्य ही बरोबरच आहेत, यात काही विशेष काही नाहीये. इब्राहिम लोदी योग्य विधान निवडायच्या. इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये 1526 रोजी पहिली लढाई झाली. बाबर आणि मेवाडचा राजपूत राजा राणा संग यांच्यामध्ये खानवा येथे लढाई झाली. हे दोन्हीही बरोबर आहेत. काय झालं, बाबरने इब्राहिमला त्या ठिकाणी पाडाव केला, मग मुघलशाही सुरू झाली. मुघलशाही सुरू झाल्यानंतर राजपुतांना असं वाटलं की अरे चला, ही संधी आहे, पुढे जाऊया, आपल्याला स्वतंत्र मानूया, तिथे आपला विस्तार करूया. म्हणून मग त्या दोघांमध्ये म्हणजे राजपूत आणि बाबर यांच्यामध्ये मग लढाई झाली. त्यातून खानवाला ही लढाई झाली होती. हे आहेच, हे तुम्हाला माहितीच आहेत सगळे. बिरबल, तानसेन संगीत आहे, बिरबलांचं मुत्सद्देगिरीसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर हे दोन आहेत बघा, बदायुनी फैजी आणि अबुल फजल. त्यातला बदायुनी जो आहे तो प्रसिद्ध असा इतिहासकार होता बदायुनी, आणि फैजी जो होता तो कवी आणि तत्वज्ञ होता. तर अबुल फजल हा विद्वान पंडित होता. पण ऍटलिस्ट तुम्हाला तानसेन आणि बिरबल तर माहिती पाहिजेत, आणि कवी फैजी तो कवी होता हे तरी माहिती पाहिजेच. औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीत मुघल साम्राज्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रदेशांची भर घातली? ह्या सगळ्याच आहे बरं का. आसाम, विजापूर, गोवळकोंडा, महाराष्ट्राचा काही भाग. कारण का, काही भाग जिंकलाच. महाराजांचं निधन झालं होतं, संभाजी महाराज होते, लोक आंदोलन सुरू झालं होतं, पण त्यातून त्याने काही जिंकला, संपूर्ण नाही जिंकता आला. पण पूर्वेकडचा आसाम तुम्हाला माहिती पाहिजे. का माहिती पाहिजे? लाल किल्ल्यामध्ये महाराजांनी कुणाची बोटं तोडली होती? औरंगजेबाचा मामा कोण? तिथे ते जे काही नामुष्की उडवली औरंगजेबावर आणि त्याच्यावरती, तेव्हा त्यांनी या मामाला पाठवला होता तिकडे आसाम मध्ये, आणि मग तिथे जाऊन त्याने तो सगळा आसाम तिकडे जिंकलेला आहे बघा. कोण आहे शोधा बरं. येस, अमीर खुसरो. तुतीये हिंद म्हणतात अमीर खुसरोला. अमीर खुसरो हा कुणाच्या दरबारातला कवी होता? तो होता बलबनच्या काळातला. बलबन यांच्या दरबारामध्ये तो होता. असं हे माहिती पाहिजे. त्यांचा कालखंड, त्यांची पुस्तकं, त्यांची शैली. पुढील घटनांची कालानुक्रमानुसार काय करायची, आपल्याला मांडणी करायची. शहाजहानची नजरकैद, गुरु गोविंद सिंग यांच्यावरती हल्ला, जहांगीरचा मृत्यू, मारवाडचा राजा जसवंत सिंह यांचा मृत्यू. ऍटलिस्ट तुम्हाला शहाजहान आणि जहांगीर यांच्यामध्ये तरी माहिती पाहिजे कोण कुणाचा मुलगा आहे. तरी सुद्धा तुम्हाला उत्तर याचं येऊ शकतं. CADB. ह्या अशा प्रश्नाला काही पर्याय नाही. त्याला तुम्हाला वाचनच करावं लागतं, रिव्हिजनच करावी लागते. मुघल काळातील वास्तुशैलीविषयी पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? कोणती विधाने बरोबर आहेत? तिहेरी घुमट हे मुघलकालीन वास्तुकलेचे वैशिष्ट्य आहे. नाही हो, हे दुहेरी आहे. दुहेरी. पारंपरिक भारतीय कला, इराणी कला यांचा सुरेख संगम वास्तुकलेमध्ये हो झाला. हे प्रत्येक ठिकाणी आहे. प्रमाणबद्धता, भव्यता, नाजूकपणा, वास्तुभोवतीची विस्तीर्ण उद्याने, आणि काय बघा, हे काय हे आहे कारंजे. हो म्हणा असं. हे आहेत कारंजे. हे कारंजे सुद्धा ना या मुघलकालीन उद्यानाची वास्तुरचनेची फार महत्वाची वैशिष्ट्य आहे. फार फेमस कारंजे होते. तुम्ही नुसता ताजमहल डोळ्यासमोर आणला तरी तुम्हाला हे उत्तर त्या ठिकाणी देता येऊ शकतं. फक्त हे माहिती पाहिजे की तिहेरी नव्हतं, ते दुहेरी आहे.
शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर त्यांची बाजू घेणाऱ्यामध्ये एक व्यक्ती प्रमुख होता. कोण? ते मूळचे श्रीवर्धनचे होते. शाहू महाराज हेच मराठी साम्राज्याचे खरे वारस आहेत हे पटवून देऊन त्यांनी शाहू महाराजांकडे अनेक मराठी सरदारांना वळवलं. कोण हो? ज्यांनी पेशव्यांची काय केली, कारकीर्द सुरू केली, ते म्हणजे बाळाजी विश्वनाथ. हा, इथे बघा, गजपती देव आसाम मधलेही काही जे आहेत पाल, त्यांच्याविषयीच हे अहोम 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 यांच्याविषयीच हे वाक्य आहे. तर त्यातलं कुठलं सत्य आहे ते ओळखायचंय. गजपती देव यांच्या नेतृत्वाखाली अहोम संघटित झाले नाही. ते गजपती नव्हते. ग वरूनच काहीतरी नाव आहे बघा, मला आता आठवे ना, काहीतरी आहे त्यांच्या नेतृत्वाखाली, पण गजपती नव्हते, कारण गजपती हे नंतर आहेत. त्यांनी मुघलांच्या वर्चस्ववादी धोरणाविरुद्ध संघर्ष केला. हो, अहोमान्य मुघलाविरुद्धच्या संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला. हो, इसवी सनाच्या 13व्या शतकात म्यानमार या देशातून आलेले शान जमातीचे लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाले. स्थानिक लोक या लोकांना अहोम असे म्हणतात. एकूणच जर तुम्ही बघितलं तर हे अहोम जे आहेत ते सुद्धा अगदी औरंगजेबाच्या कालखंडापर्यंत लढत राहिले. अहोम हे हिंदू धर्मीय होते, वैष्णव पंथीय होते. फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द म्हणून एक कोश महाराजांनी तयार करून घेतला, त्याला राजव्यवहार कोश असं म्हणतात. हे अगदी सर्वश्रुत आहे. बाजीरावाने इसवी सन मार्च 1737 मध्ये दिल्लीवर स्वारी केली, कारण बादशहाने माळव्याच्या सुभेदारीची व खंडणीची मागणी अमान्य केली म्हणून. आणि बादशहाने मग पुढचे जे आहेत ते, आता माळव्याचा प्रांत हा अधिक महत्वाचा होता मराठ्यांना, कारण तो जवळ होता. इकडे माळवा म्हणजे कुठे? गुजरात आणि मध्य प्रदेश. आपण सुरत कडून वरती आपण नंदुरबार कडून वरती गेलो की जो पट्टा लागतो ना, तो सगळा माळव्याचा पट्टा. ते साहजिक होतं त्या ठिकाणी यांनी मागणी करणं. मुघल काळामध्ये सराया कशाला म्हणतात? धर्मशाळा. तुम्हाला कालेसराय माहिती आहे? दिल्ली मधले जर तुम्ही काही ठिकाणं वाचले असतील, माहिती असतील, कधी गेला असाल तर तुम्हाला हे सापडेल बघा. तिथे ना कालेसराय, मोगल सराय, असे बरेचसे सराय शब्दांची ठिकाण आहेत. आता अलीकडल्या काळात सरकारने तेही बदलली, ते इतिहासच संपवून टाकलाय. असो, पण हे जे सराय होते ते सगळे धर्मशाळा होत्या. रस्त्याने येणारे जाणारे जे व्यापारी असायचे ना, त्यांना विश्रांतीसाठीचं हे ठिकाण. शेरशाह सुरीच्या काळामध्ये त्यांची खूप मोठ्या प्रमाणात बांधणी झाली. पुढील घटनांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा. महाराजांच्या काळातले हे महत्वाचे जे काही हे आहेत, घटना आहेत, त्या घटना आपल्याला माहितीच असायला पाहिजे, त्याबद्दल नो डाऊट. हे कालानुक्रमाचे तुम्ही एकदा बघून घ्या, उत्तरामध्ये दिलेलं आहे सगळं. मारवाडच्या राणा जसवंत सिंगाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला पुढीलपैकी कोणी मारवाडच्या गादीवर बसवले? आता हे मारवाडचा राणा जसवंत सिंह हे वगैरे हे कधीच, हे सगळे मारवाड विशेष करून महत्वाचं कधी ठरलं? जेव्हा महाराणा प्रतापांचा मृत्यू झाला आणि बादशाह अकबरांच्या काळामध्ये बादशाह अकबरांनी राजपुतांसोबत सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हे मारवाडचं जे प्रांत आहे तो मुघलांशी फार जवळचा आलं आणि तिथे बऱ्याचशा त्या इतिहासामध्ये त्यांच्या घटना महत्वाच्या ठरल्या. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत जाट व राजपूत यांनी मराठ्यांना मदत केली नाही, कारण जयाप्पा शिंदे व मल्हारराव होळकर यांना बरोबर घेऊन रघुनाथरावांनी जाटांच्या प्रदेशावर हल्ला केला होता. बरोबर आहे. जयपूरचा राजा सवाई जयसिंग याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलामध्ये जयपूरच्या गादीसाठी संघर्ष निर्माण झाला असता त्यामध्ये मराठ्यांनी हस्तक्षेप केला. अँबिशन फार मोठ्या होत्या मराठ्यांच्या आणि ह्या अँबिशन मधूनच त्यांनी उत्तर भारतामध्ये आपल्याला एक डिसिसिव्ह ऑथॉरिटी म्हणून लोकांनी बघितलं पाहिजे, यासाठी म्हणून स्थानिक जे लोक होते ना, त्यांच्यामध्ये सदैव हस्तक्षेप केले आणि त्याच्या परिणामी जे हे आहेत लढाईमध्ये, ह्या सगळ्या लोकांनी तिथे शांतता बाळगलेली आहे. त्यानंतर आपल्याला पुढे जायचंय. शहाजहानचा मुलगा याने
काही उपनिषदांचे फारसीमध्ये भाषांतर केले. दारा शिकोह, हा दारा शिकोह आणि औरंगजेब यांच्या दरम्यानच फार मोठा संघर्ष प्रस्थापित झाला होता. शेवटी दारा शिकोहला त्याने दूर केलं आणि औरंगजेबाने स्वतःला त्या ठिकाणी घोषित केलं सम्राट म्हणून. आणि मग औरंगजेबाने शहाजहानला अटक केलं होतं, नजरबंदी ठेवलं होतं. यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे कोणाकोणामध्ये लढाई झाली, तर दत्ताजी शिंदे आणि अहमदशाह अब्दाली, म्हणजे मराठ्यांचा आणि अहमदशाह अब्दालींचा एकमेकांसमोर जो काही सामना झाला त्याच्या अगोदर दत्ताजी शिंदेचा झाला. फार द्वेषाने लढले, पण अब्दालीच्या समोर ते टिकले नाही आणि त्यामध्ये दत्ताजी शिंदे यांचा मृत्यू पण झाला. त्याच्यावरती एक शाळेमध्ये धडा होता बघा. पुढील विधाने विचारात घेऊन अयोग्य पर्याय निवडा. अयोग्य. लाला लजपतराय यांनी शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक लिहिले आहे. महाराजांवर दीर्घ कविता विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली आहे. तमिळ काव्याचे पितामह सुब्रमण्यम भारती यांनी छत्रपती शिवाजी महाराज रचना केली आहे. आणि महात्मा गांधींनी समतेच्या संघर्षामध्ये पोवाड्याद्वारे महाराजांची महती सांगितली आहे. हे तुम्हाला माहिती नसेल नसेल याच्यापेक्षा तुम्हाला हे माहिती पाहिजे की पोवाडा कोण लिहिला महाराजांवरती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती पोवाडा लिहिला तो म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला. गांधीजींनी कशाला लिहितील ते. बर. निजाम उल मुल्क यांच्या बाबतीत पुढील विधान विचारात घ्या आणि असत्य विधान निवडा. असत्य. निजाम उल मुल्क याची मुघल बादशाह फर्रुख सियर याने दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केलीच होती. निजाम उल मुल्क हा तसं बघितला तर तो फार अल्पसंतुष्टी होता. त्याला फक्त ना खालचं जे दक्षिण भारतात निजामांचं जे साम्राज्य होतं ना त्यातच इंटरेस्ट होता. त्याला दक्षिणेकडे वरती त्याला काही इंटरेस्ट नव्हता उत्तरेमध्ये. पण फर्रुख सियरला त्याने मदत केली म्हणून फर्रुख सियरने त्याला हा किताब दिला. मानाची त्याला तिथे त्या सुभेदार म्हणून नेमलं. 1713 मध्ये निजाम उल मुल्क यानेच निजाम साम्राज्य स्थापन केलं. 1713 मध्ये निजामाने हैदराबाद येथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. निजाम आपली धोरणे स्वतंत्रपणे ठरवू लागला, मनसबदारांच्या नेमणुका करू लागला आणि जहागिरी देऊ लागला. हीच तर सुरुवात होती. आणि फर्रुख सियर काहीच करू शकत नव्हता, कारण वरती ना सगळी यादी चालू होती, त्याला हलताच येत नव्हतं. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रासंदर्भात योग्य जोडा जुळवा. पेठ, कसबा, मौजा, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कुठं गाव, कुठं परगणा, कुठं अनेक गावांना काय म्हणायचं, एक गाव, हे सगळं हे संकल्पना आहेत, माहिती असायला पाहिजे. मुघल काळात कोणत्या नाण्याला दाम म्हणतात? तांब्याच्या. तांब्याचे दाम होते. चांदीचे आणि सोन्याचे पण होते का हो? सोन्याची नव्हती का? होती. बर. छत्रपती महाराजांच्या राज्याभिषेकासंदर्भात पुढीलपैकी कोणतं विधान सत्य आहे? हे मात्र आपण जरा बघूयात. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू झाली का? हो, झाली. राजा श्री शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेली सोन्याचा होन व चांदीची शिवराई ही खास नाणी पाडण्यात आली. आणि 1674 या दिवशी विद्वान पंडित गगाभट्ट यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक केला. कोणती विधाने सत्य आहेत? हे तर सत्यच आहे, यात काही अडचण नाहीच आहे. राहिला प्रश्न फक्त या दोघांमध्ये. तर मित्रांनो, सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू करण्यात आली आणि या प्रसंगी श्री राजा छत्रपती ही अक्षरे कोरलेली सोन्याचा होन व चांदीची खास शिवराई ही खास नाणी त्या ठिकाणी पाडण्यात आली. बघा, लक्षात घ्या, राज्याभिषेकाच्या वेळेस हे केलं होतं. राज्याभिषेकाच्या वेळेस राज्याभिषेक शक हा जो काही ही जी नवीन कालगणना आहे त्या कालगणनेच्या वेळेस याची म्हणजे ही नाणी जी आहेत ती पाडण्यात आली नाहीत, तर ती राज्याभिषेकाच्या वेळेस पाडण्यात आली होती. आणि म्हणून जर बघितलं आपण तर पहिलं बरोबर आहे आणि तिसरं पण बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. योग्य जोड्या जुळवा. पलीकडे तुम्हाला सगळे किल्ले आणि सगळे ताजमहल किंवा काही इमारती दिलेल्या आहेत आणि त्यांची इथं वैशिष्ट्ये दिलेली आहेत. ही वैशिष्ट्ये यात काय करायचं बघा, नेहमी सांगतो, वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे असतील ना इमारतींचे, तर डायग्राम काढा. कुठे
ट्रू आर्क आहे, कुठे अर्धगोलाकार आहे, कुठे घुमटाकार आकार आहे आणि कुठे त्याच्यावरती टोप आहे. ठीक आहे, कुठे पिलर आहेत. तर जनरली पिलर जे होते ना ते मुघल सुलतान यायच्या अगोदर होते भारतात. सुलतान आणि मुघल आले ना त्यानंतर पिलर गेले आणि घुमट आले. विशेष करून दुहेरी घुमट हे मुघलांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. तर त्यानुसार याचं उत्तर बघायला पाहिजे. महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते. मानवी सद्गुणाचे ते साक्षात प्रतीक होते. अशा पद्धतीचे उद्गार कोण काढले? खरं तर सगळ्यांनीच काढलेले असू शकतात, नाही का? त्यामुळे इथे नो लॉजिक हे माहितीच पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरू कोण नाही काढणार ना, सगळेच काढणार आहे. पण ते मग एक्झॅक्ट माहिती पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. पुढील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे? संत तुकाराम महाराजांनी लिहिलेली हिंदी पदे शिखांच्या ग्रंथ साहिब या ग्रंथात आहेत का? बिलकुल नाही, बिलकुल नाही. नामदेव महाराजांनी जे लिहिलेली हिंदी पद आहेत, कारण नामदेव महाराजांनी उत्तर भारतामध्ये खूप मोठा प्रवास केला होता, तर त्यांचंच आहे. आणि त्यानंतर ज्ञानेश्वरांनी अमृतानुभवाची रचना केली आहे, एकनाथांनी भारुडांनी गवळण लिहिले, रामदास स्वामींनी लोक चळवळीचं आणि लोक संघटनेचं महत्व सांगितलं. महाराजांच्या काळामध्ये सुद्धा ते महत्वाचे होते. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र संदर्भात योग्य जोड्या जुळवा. हे अष्टप्रधान मंडळामधले हे मंत्री आहेत आणि त्यांचं काम पुढे काय काय आहे हे आपल्याला दिलेलं आहे. याच्यावर एक प्रश्न जवळपास फिक्स असतो, तुम्हाला ते माहिती असायला हवं. सुमंत परराष्ट्र मंत्री होते. मंत्री हे पत्रव्यवहार सांभाळायचे, पोस्टमन. अमात्य हे जमा खर्च आणि सेनापती सैन्याची व्यवस्था. बरं का, ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. इव्हन जमलं तर त्यावेळेस कोण कोण होतं हे पण लक्षात ठेवा. दिल्ली झाली दिनवानी, दिल्लीशाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली. अशा प्रकारे महाराणी ताराबाईंचे वर्णन पुढीलपैकी कोण केले आहे? तर ते आहेत कवी देवदत्त. या पद्धतीने आपल्याला हे पाहता येतं. मित्रांनो, एकूणच काय बघा, तर या इतिहासामध्ये आपल्याला काही लॉजिक, काही रिव्हिजन या दोन आधारावरतीच आपल्याला पुढे जाता येतं. दुसरीकडे कला संस्कृतीमध्ये मात्र तुम्हाला काही डायग्राम्स काढणं, त्याच्या आधारे ते लक्षात ठेवणं, काही चित्र बघणं. नुसतं इमारतीबद्दल वाचू नका, तर ते काय करायचं, फतेपूर सिक्री असं आलं की गुगल वरती ते सर्च करायचं, फतेपूर सिक्री बघायचं काय आहे. कारण डोळ्याने पाहिलं ना, व्हिज्युअली मेमरी खूप चांगलं काम करते. तर त्यामुळे ते पहा आणि त्यानुसार ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, सो याला हाच पर्याय आहे. चालेल, भेटूया. धन्यवाद. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.